नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरामध्ये सूरज चव्हाण आपल्याला भावुक होताना पाहायला मिळाला। मित्रांनो, बिग बॉसच्या घरातील एक क्लिप पाहायला मिळाली। त्यामध्ये सूरज त्याच्या आयुष्यातील दुःखद प्रसंग सांगत भावुक झाला। क्लिपमध्ये तो बोलतोय की माझा बाप गेला तेव्हा मी गोट्या खेळत होतो। कुणीतरी येऊन सांगितलं की तुझा आप्पा गेला। मी पळत घरी गेलो, आप्पा गेलेला होता तरी मला रडायला चाललं नाही, माझ्या डोळ्यात पाणी चाललं नाही, कारण मी खूप लहान होतो, मला काही कळत नव्हतं। पण गावातल्या लोकांनी मला खूप नावं ठेवली। माझ्या बापाने हात नेहमी मोकळे ठेवले। तो जेवत असताना कधीचा दारामध्ये गरीब माणूस आला तर जेवणाचं ताट सोडून ते ताट त्या गरीब माणसाला द्यायचा, असा माझा बाप होता। त्याचं मला आता खूप वाईट वाटतंय। मित्रांनो, त्यानंतर तो बोलताना दिसतोय की मला आता काही खाऊ पिऊ वाटत नाहीये, कारण मला आईची खूप आठवण येते। तर मित्रांनो, सूरज हा बारामतीचा आहे। खूप गरीब घरातून तो वर आलेला आहे। आई वडील लहानपणीच गेले, त्यामुळे मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केलेला आहे। 8वी पर्यंत त्याने शिक्षण घेतलं आणि मोलमजुरी करत घरची गरिबीची परिस्थिती त्याने सांभाळलेली आहे। तर मित्रांनो, असा सूरज चव्हाण आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये आई वडिलांच्या आठवणीत भावुक झालेला पाहायला मिळाला। तर सूरज आता घरामध्ये त्याचा गेम कसा दाखवतो, कसा खेळतो हे पाहणं इंटरेस्टिंग असेल। तुमचं काय मत आहे सूरजबद्दल मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।